काय वार सुटले बा आंब्याला आंबा राही ना पाहुण्याचा फोन येतोय म्हणा आंबरस खाले तर आंब्याला आंबे नाही तर काय करतात पाला तोडून खात्या काय हो लयच निवांत बसता तुम्ही मग हा कुठे काय चाललंय काय नाही तुम्हाला काही घेणंच नाही एवढं म्हणजे मला कळतच नाही तुमचं काय एवढे रानावानात कामं पडले आणि एवढे निवांत बसले तुम्ही झाडाखाली कुठं काय चाललंय मला सगळं समजते आपल्या रस्त्याचं काम चालू आहे असं रस्त्याचं काम चालू आहे हा. आणि त्या दिवशी ना हा आपले आमदार माणिकराव कोकाटे रस्ता पाहायला आले ते मी सगळं मोबाईलवर पाहिले हा ते मोबाईलवर तुम्ही मोबाईलच पहा इकडे उद्या सगळा उन्हाळ्यात लागेल आता उन्हाळाच लागलाय ना हा. तुम्हाला माहितीये का काय ते समाभाऊजी आहे ना हा ते एरीवरचे बंदे झाडं तोडत होते आणि माहिती मोठमोठे लाकडे एका बाजूला काढले हा. आणि पाला पाचोळा एका बाजूला लावून दिला नाही आणि मोटरीचे बी काहीतरी म्हणत होते तुमचं लक्षच नाही मोटरीचं काय म्हणले त्याच चालू होतं काहीतरी मोटरीचं काय म्हणणार आहे ते मोटर सामायिक मोटर आहे ती झाड तोडू जाऊन दे त्याच्या वावरात ते झाड तोडलं तर नाही मोठीला हात लावायचा अधिकार नाही आपण मग ते पाला पाचोळा जाळून टाकायला लावायचं त्याला धुरायला त्रास होईल आपल्याला मस्त लांब ये रे तुला काय तर त्याला म्हणा झाड बिड साफ कर आपल्या सवती ये रे आहेच आहे पण तिचा हाक नाही सोडायचा आपण इथं बसून सांगा तुम्ही रानात एखादी चक्कर टाकून नका पाहू इथं बसल्या बसल्या मला हे द्या लेक्चर द्या जाणार आहे मी जाणार आहे आणि ते उठलं सुटलं ते मोबाईल मध्येच बोट राहतात तुमचे त्याच्यात काय महत्वाचे जे राहते ना बातम्या हवामान राहतो कुठं पाऊस पडतो कुठं काय होतं सगळं कळतं त्याच्यामध्ये सगळ्या दुनियाला ऊन लागू राहिलं पण तुम्हाला काय ऊन नाही लागलं बरं बाई मी सावलीत बसेल ना हा तुम्हाला ती सावलीच पाहिजे ना सावलीच पाहिजे हे काय पूर्ण खुर्चीचे पाय वाकून गेले तरी तिच्या रेटूनच बसता मग तुला काय म्हणायचं नक्की म्हणणं एवढंच काय कामधंद्याकडे बी लक्ष दिलं पाहिजे उठलं सुटलं रेटूनच बसता हो तुम्ही आता म्हशीला खाल नाही टाकलं का गायला खाल नाही टाकलं का हा तुमचं बी भरलं ना ते काय बाहेर आलं सगळं उलचा काय माणसाला तुम्ही म्हणते कामा म्हणजे संसार म्हणजे असं खेळच वाटून जातो तो एकटाच होता ये रे ते एकटीच नव्हते दोघं नवरा बायको होते ती होती ना कान फुकायला तिथं लय बेकार रे लय बेकार मला एकच कळत नाही हो काय लगेच कान फुकत राहते समाभाऊजीचे हा समाभाऊ बी कळत नाही का अरे कान फुकला तर फुकू दे मी कान तोडू शकतो त्याचा कान तोडून काय करणार आहे? हा आपल्याला काय फायदा आहे कान तोडून हा हा आपल्याला- ज्यात फायदा आहे ना आपला ते पाहायचं आपल्या नादी लागला ना माझा नाद कोणी केला नाही आजपर्यंत हा तुमच्या एवढ्या मोठ्या गप्पा राहता ना त्या गप्पा पूर्ण पोकळ म्हणजे अर्थच नाही त्या गप्पामध्ये ते आता आहे का तिथे येरी आहे का तुम्ही इथं चौकशी करा जाऊन नका पाहू चल आपण जाऊन येऊ चल येरी होऊन हा चला हा आणि तू ना हा. त्याला वाटलं कमी कर तुम्हाला मा तोंड दिसतं पागल आहे का मी एवढी बका करायला नाही तोंड कमी कर तिथे गेले होल हा एवढं नको आला मी माहिती का कामाचंच बोलत असते बरं पण तुम्हाला ना मग तोंडच दिसतं नाही काय होतं सगळे जे भांडणं होत्या ना हे बायांपासून होत्यात हा का हा बायांपासून होत्यात माणसं चांगली असतात बायाच खराब असताय ना कोणचा अहो बाय म्हणून घर आहे म्हणून संसार आहे तू नको मला ज्ञान शिकू ज्ञान नको शिकू हा. म्हणे. तुम्हाला विचार करायला टाइमच कुठे तू आहे? मला ज्ञान नको शिकू मला ज्ञान आहे हो लय ज्ञान आहे तुम्हाला हा मोबाईल पाहू डोळे बारीक झाले तरी ते मोबाईल सुटे ना आवरा लवकर उठा चल तर जाऊन यायचे तू येरी हो काय झाले पाहतोस होईल ना तेवढ्यामध्ये होईल बाई मग हे टाक पटकन आता आवर तुम्हाला लवकर. मी आता सुचलं का अरे आवर लवकर एक तर लवकर काय काय मला तयारी करायला लावली आवरूच बाहेर जायचं नाही काय काम लावून दिले अरे जाता येईल, इकडे बोलून राहायला. घेतलं आणि चाल म्हणे हा. तुझ्या मावशीला सांग म्हणच दुपार नेतो म्हणा दोंड्याला दुपार आता कोणची दुपार राहिली बाहेर डोक्यावर सूर्य आला ना अगं टाक तू लाकडं तू बोलता पुन्हा टाइमपास कर तिकडे टाकून दे त्या बाजूला हा, टाकून दे हा ही शिडीन ते आणले देऊन येऊ का मी ते कोणची शिडी ही शिडी राहू दे पडू द्या अरे, त्याच्यापासून शिडी काय आहे, अडलंय चालते. तुमचं एवढं हम्म? काय अडलंय तुमचं त्या घराचं? हा ना ये बी टाक तिकडच रिकामी काम करायला लावता अरे रिकामे आणि काम तयारी करता- नाही मन पडेल मग- गाळात फसली माहिती मग का सांगायचं ना साडी नको बदलू अजून हा जाऊ चल काही नाही आता करावं लागतं कधी कधी काय करायला लागत थांब, कधी मी कधी ती तार सोडून घेतो तार अडकू राहिली बकरे आधीच म्हटले असते ना तर आलीच नसती मग ही नंतर बांधू पुन्हा इकडे ना एक दर खांदावं लागल बरं का दर खांदून घेऊ हम्म. होऊन जाईल ते काही नाही आता राहू द्या ना पडू द्या ना काय अडलंय का त्याच्या वाचून तुमचं का रे काय काय तोडलं जा झाड तोडलं म्हणजे अडचण ना त्याचीवाली वीर मोटर ओढायची भाऊ दे नाही की नाही अडचण का बरं आहे की नाही अडचण का बरं
यार समायकी ना म्हणजे तू काय काठी घेऊन मारायला आला का सगळ्यांचा सल्ला घ्यायचा राहतो. नाही तू काठी घेऊन मारायला आला आता का झाड तोडायचा काय सल्ला घ्यायचा हा? झाड तोडायचा काय सल्ला घ्यायचा तू तोडायचं असतं. हा, तू तोडायचं असतं मग ते आम्ही ठरवू तुम्ही ठरव काय म्हणजे. ठरवते लोक आम्हाला वीर समायकी ना हा मग मी तोडले मी अर्ध्याच भागात तू बाकी झाड तू तोड हा बाकी झाड तू तोड ना मला राखायची काय मला काय राखायची राखायचं? विहिरीमध्ये जरा. हा तू डोक्याचा भाग नाही का रे मी आंबे लावून आलो त्याच्यामध्ये आंबे लावेल हा आता तिथे का आंबे लावायला जागा आहे, खाली उतरायचंय का आमचे आम्ही पाहू तुम्ही राखा मध्ये अरे पण मग समायकी आमची विहीर बी तू ना- कस काय आंबे लावशील हा? समायकी विहीर तू कस काय आंबे मग? लावशील मी काय पाण्यापुरता मतलब आहे ते आंबे लावायचा मतलब आहे का तिथं तुला हिने सांगितलं असेल ही पाहून गेली ना कंची ही पाहून गेली ना आता मोटरचं काय हा? करायचं मोटरचं काय करायचं मोटर ओढायची नाही नाही तशी राहील ती मोटर तशी राहील म्हणजे तशीच राहील मोटर या बाई शिरपत तू भाऊ बांधकी खेळू नको तुला पहिले सांगतो मी हा तू जर मा बरोबर घसली ना हा. तू संपलं समजायचं म्हणजे हा मी तुला काय सांगतो. संपलं काय संपलं मी काय तो समायकी मोटर आहे ना हा हा जेव्हा निर्णय होईन काचा निर्णय जेव्हा मला अडचणी ना त्या अरे आपण काय केस टाकले कोर्टामध्ये आम्हाला अडचणी आज अडचणी आमचं भरणं जळू राहिलं सगळं माका जळू राहिली तुझ्या आखं इकडं व्हा तुम्ही इरी जवळ व्हा इकडं इकडं व्हा तुम्ही बी जवळ दे मला काय आका बोलायचं जळू ते दे इकडं व्हाला म्हणजे आका जळू दे म्हणजे माणसं काय आका जळू दे, मला वय ग तू इकडं पण मुठला हात अरे तुला वीर आहे शिरपत आज काय करू राहिला माझ्या कष्ट दिली कष्ट खाल्ली म्हणजे काय मला रुपये दिले आणि आमच्या नाही काहीच तिथं कष्ट आमच्या नाही रुपया गेलेला कुठं तुम्ही एकट्यानेच केलंय ते सामायिक म्हटल्यावर समायकीन मी सौदी खांदिले नाही पण मला एक म्हणायचंय तिच्यावर तुम्ही काय जाळायचं नाही नाही हिच्यावर जर काम हो राहिलं बोगदे पाडायची गरज आहे का अजून कंचे एक तर आपल्याला जमीन कमी 2-2 एकर शेती आहे हा त्याच्यात पुन्हा वीर खांदून ठेवायचं सगळ्या वावरामध्ये मी सगळं वावर दिर खांदून तू नादाडात खान दिले तुझं काय नाही का? तू नाही तू नादाडात खान दिले तुला काय फुकटीची जागा भेटली समायकीची लाटली फुकटीची मग फुकटीची काय मग बरोबर आहे समायकीच्या जागेत वीर खान दिले तू समायकीने मावर खांदिले वावरात नाही वीर पण मला एक म्हणायचं झाड असे तोडलं तर त्याच्याशी मतलबच नाही ना तुडलं झालं चांगलं व्यवस्थित झालं ना झाडं तोडा मुठलं नाही हात लावायचं मोटरीला काय हात लावायचं मग बिना मोटरला हात पाणी लावेल हात चल लावायचं. काय करणार तुम्ही पाहून घेईल चल काय हात लावशील? हा समायकी नाही येणार आहे माणसं येणार आहे मोटरला मोठं हात लावल्याशिवाय वाढणार पाणी आहे. निघेल का? हा कांचा माझी त्याला लंबा कोणता कोणता माणूस येईल म्हणजे माणसं बोलले मी 2 माणसं वीर वाढायला त्याला. मोठा हा मोटर वाढायला त्याला मग कोण वाडा तेव्हा तू ऐक बरं का तू शिरप तुम्ही तुला सांगतो मला गावाला बी जायचं आम्हाला धोंड्याला जायचं तू रिकामटा आहे ना भांड्याला जाणे तर कोंड्याला जाय मला ते नको सांगू. तू रिकामटा मध्ये नको आडव पाय सांगू घालू म्हणजे. नको तुम्ही ये माझ्या परवानगी शिवेर याचं नाही अरे तू परवानगी तू का कलेक्टर आहे का कांचा आणि एक करायचं शब्द मग? सांगायला काय झालं तुम्हाला काय मोटर पाहिलं होतं ना काय? तू झाड तू पाहून गेली ना बोलले का तुम्ही मला मग तू शब्द? पाहून गेली मग कळ लावायची का व्यवस्थित सांगायचं तू मदत केली का आम्हाला लाकडं तरी उचलायला मदत केली का आम्हाला काय गरज लागली होती? बोलायचं ना मी मोटर काढतो म्हणून कुठं मोटर काढतो याच्या मनानेच कामं करा. झाड तोडलंय झाड मोठं मोटर बी काढायची तुला नाही बोललो गावात आपण पैसे काढली का नाही. अजून? काढली नाही अजून मग मग तशी नाही नाही काढली का हात लावला का मोटरीला जावा जावा नाही लावला का मोटरीला मी तुझ्या घरा पण तेव्हा तू वाट पाहिजे असती ना हा हा माणूस मध्ये जाऊ बायको काय- आली काय का जाऊ लगेच दे? धावत लगेच यायचं आपण मग? पत पत हा बायकोच्या पत्रा मागत तुमचा पळायचं. विषय ऐकला होता मला असं वाटलं तुम्ही वाटलं तुम्ही मोटर काढता हा. म्हणून मी आले आपण हात लावले का मोटरीला सांगा का नवऱ्याला लगेच हा? सरळ बिरट आणून ठेवलाय पाण्याची मोटरीला हात नाही चालले लावला. ना पिकं येऊ काय? राहिले ना काय? आपले मोठं मोठं नका हात लावा. हात नाही लावला झाडं आखे तोडायचं तोडा अरे अर्धी आमची आहे. कची आमची सुद्धा अर्धी आहे. मार द्या याच्यात तू तोड मोटर महा देते इकडे हो नाही मोटरीचे का तुकडे करायचे का आता बरं एक काम कर चल बोल पैसे किती घेतो मोटरीचे बोल चाल नाही नाही काय पैसे नाही घ्यायचे मग मोठीचे तुकडे करायचे मग आता मोटरीचे पैसे देऊस तरी एकच घेऊन तेव्हा येणार. तू आडबंगत घुसू मग नको तुम्हीच बरं घेऊन या ना बघत का? हा? तुम्हीच घेऊन यायची का? आडबंगत घुसू नको मग आम्ही कसं काय तुम्हाला आणायची इकत ते म्हणता एक कमळे आपल्याला काय मोठीची गरज नाही पण यांचं मला बरोबर द्यायचं होय, काय नाही ये- मी काय म्हणतो दादा लिहू दे मी आम्ही सवती मोटर टाकू आज तो काय मावाकडे करायचं तू तू काय वाटतं करणार म्हणजे वाकडं करणार नाही चांगलं तुला त्याचं दणका माहिती नाही मग चांगले हा. दणके देतील. तुला त्याचं दणका माहिती नाही हा फोन करा हा. त्याला. बर का हा. फोन करून बोलून घ्या ते बी तुम्हाला दादा मला नाही बेवतो दादा वा रे वा भेव नाही मग दादा ये रे बाबा ये इड मला एक तर गावाला जायचंय तयारी करून ठेवली विहिरीकडे झाड या, तोडले याला लय विहिरीकडे. पोट दुखू राहिले याचं शिरपातचं तो म्हणतो अजिबात मोटरला हात लावायचं नाही जशी याच्या बापाची एकटीची तुम्ही इकडे या. माझा बाप हा. नाही करायचा. हिरीवर या दोघांच्या बापाची आहे. बाबा, माझा बाप हा काढले ना हा आता, या या दादा ये रे तू ये पटकन ये हा हा इडच आहे 2 मिनिटाच्या घरातच असं हा त्याचे बाबा एकच आहे तुमचे नाही नाही माझं चुलतेचे पोरे हा माझ्या चुलतेचे पोरे माझा बाप वेगळा होता माझा बाप आहे ना ज्ञानिक होता ए, आता आहे ना तू बापापर्यंत जाऊ नको बरं का नाही का खर्च माझ्या बापाने केले त्याच्या बापाने फुकट खाई पाहिले जन्म घेतला होता का? मोठा होता ना चांगले हिस्से त्याने उचलले बरं का चांगले हिस्से सगळे त्याने उचलले हा उचलले आणि आता चांगलं दिसायला लागतं तर लगेच डोळ्यात विहिरीचा फुकायला. हिस्सा सुद्धा आम्हाला दिला त्याच्या बदले जमीन सुद्धा दिली नाही लगेच वावर फुकट. आमचं लगेच विहीर आमच्या हिश्यात हा
समय की मग काय झालं काय म्हणे हा धर चल मोटर धर चल नाही नाही हात नाही लावायचा मोठीला या बाय पाय पाय बरं का मी तू माय वाटी अर्धी एअर बुजून टाकू शकतो अर्धी कशी काय बुजल कशी काय अर्धी बुजल तुम्हाला काय मध्ये बीज घालून घ्या कशी काय बीत बीज घालते घाला तू पैसे बोल ना तुला किती पाहिजे काम करा, येणार होतं. आमच्या वावरात आहे, बोल पैसे तुला किती पाहिजे पैसे एवढं खेळ नाही मग आम्हाला पैसे भरपूर हा मग राहू दे, तेव्हा सोडून आला द्या. दादा बी आला सोडून तुला द्या, काय द्या बोलायचं सोडून, ना बोला द्या आता सोडून. हा सोडून द्या हा भीत घालायला बी तुम्हीच उतरा हा? काय याला सांगा याला टकुरे पाहिजे याला टकुरे पाहिजे काय याला. म्हणणे मा काय म्हणलं हा? म्हणजे एअर आहे ना माय साय का नाही अरे तो आई साहेब तो आली मोटर आहेच आहे ना सामायिक मोटर आहे ना मग मग आमचं प्यायचं पाणी बंद झालंय मोटरचं काय कळंब आहे आम्ही वर राहिलोय नाही, मोठी तोय हात- काय दुखू राहिली हात- काय दुखू राहिली तुम्ही एकच पाणी प्या म्हणजे एकच पाणी प्या तुला खर्चही नाही करायचा कमळे. नाही नाही मला करायचंय ते मोटरचा खोळंबा झालाय ना त्याला खर्चही करायचा नाही खर्चही द्यायचा नाही आम्ही खर्च करू राहिलोय आम्ही स्वतः ओढू राहिलो हा? नाही मोठले म्हणजे अरे तू भरायचे पैसे नको देऊ ना अर्धी मोटर तुमची खोलून न्या आणि अर्धी मोटर तशी राहून द्या हा डोक्यात पाहिलं होतं का असं शिकवलं का? काय? दात पाडला तुला सांगतो नीट बोलायचं आहे जरा. शिरपा तुझी खाज मिटू बघ आज आज तुझी खाज मिटू टाक तुला सांगतो तुम्ही काय करायचं करता असं. तुम्ही? म्हातारीला बरोबर आहे आता ना. चावले, असंच केलं एका तुम्ही आता शब्द तेच विचारायला करू काय राहिला. झालं तुम्हाला काय करायचं ही काळी मांजर ही जास्त उडू राहिली ही जास्त उडती हा अरे माझा म्हातारा चांगला होता मग तुमचं लग्न झाले अरे हा. अरे काय म्हातारीला असं आडवं घातलं हा माझ्या म्हाताऱ्यामुळे तुमचं लग्न व्हायला तुमचं तरी होत होतं का तुम्ही सगळेजण. तुमचं होत होतं का नाही ही कारभारी झाली कारभारी जा पुढचं पेक, हा अबे, हा? हा. नीट बोल जरा. मग? एका रट्याचं नीट करेल जेवढं तुमचा अधिकार आहे, ए, आमचा तुझी अधिकार नाही मोटर नाही गप दोघांची मोटर आहे कळत का तुकडे का तुझं का? एका शब्द विचारायला काय गरज करणार? पडली? काय गरज मनाने पडली? कसं काय करणार आहे तुम्ही? मनाने करणार आहे. काठी घेऊन आलता मनाने कसं काय करताय? लंबा करीन लांब. अरे बायकोचं पहिले हा ऐकतो बायकोचं लगेच टोकर घेऊन सुटतो माहिती आहे कोण हा कोणाचं ऐकतं. याला माहिती तो टोकर तुझ्या बसल जाऊ दे मग. बरं ते. हा? त्याचं काय नाही आलं हा. झाड थोडे झाले का झाले झाड आपल्या तोडले काय बेला आनंदाला बोलवले हा. मोटर ओढू लागायला त्यांना एरीत लुटीन मी पाहिलं 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 काय बेला नाही, हो, ती मोटर ओढस तर आहे ना आम्ही दोघे यांना बांधून टाकीतो धरून उठून. नाही एक काम करायचं का याला विहिरीत फेकायचं का पहिले याला फेकायचं का विहिरीत आधार जर लागतील हा ना, तर तुला मी संपूर्ण टाकेल बा हा हा, धमकी नाही देऊ राहिले का तुम्ही मानवऱ्याला? हा. दोघे धरलेला टाका ए, विहिरीत. इथे नालायक जावा, नालायक. नाही याला बोकड्यासारखा उलटा टांगू विहिरी मध्ये मग माणूस मोटर काढू रीतशीर सांगू राहिलं पाणी येत नाही ए, का कमळे, काय तू एक हा? काम कर कपडे फाड चल पोलीस स्टेशनला कपडे फाड ये फाडा रे जा. भाऊ, हा, नाही हा, फाड जा. फाड ये कपडे भाऊ, चल. तिला नाही इथं फाड फाड. ओय, हे चोकाट्याचं एवढं हा, फाड खबर कपडे आहे. फाड हा, फाड वाटणं फाड नाही फाड 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 ना कपडे अरे तो धंदेच ते हा वाट मग? तो धंदेच ते काय मला पुढं करायचं पुढे गेला का कपडे वाय बरं, फाडायचे सारखं. पोलीस कच करायची मोटर हा. तुकडे कोंबून तो काय कोंबून दे? धंदेच ते तवाले. कोंबून देईन तुम्हाला काय हा. हा कोंबून नाही तू कोण काढला खात नाही? बरं का दादा हा, ए, घ्या वर कोणाला काढू. खात नाही, कोण काढला जाय ते फाड वय हा काय करशील हा हा हो आमच्या फाड चल पाहू दे कशी फाडते फाड ए, फाड कपडे चल, फाड फाड कपडे, फाड. मला हा, फक्त फाड. एकच म्हणणं आहे हा. की तुम्ही विचारायला पाहिजे. काय विचारते तुम्ही काय काय? विचारायचं तुम्ही का? काय देव आहे काय? झाड तोडायचं विचारायला लावी ती हे, तुम्ही देव आहे मग नका लावू देऊ. ए, ती लावी आपली ती. मोटर काढू. नाही, हा, मोटर मोटर काढायची. काय मोटर ये रे भाऊ तिला यायचं रोज आम्हाला इथं काट्याचं बेवा वाटत आहे. मग त्यांनी सांगू राहिले पाणी येत नाही काय आहे, काय नाही पाहू दे वर वडून पाहू दे तर म्हणे हात नको लाव हा तुला पाणी बरं प्यायला का नाही तिकडे मिळतं थडीची जागा ती आवडून बसला तिकडे हा. चिड बनवला हा, दिले का तरी हा? जागा दिली आम्हाला तो? मग त्यांची. हा? मग काय होतं तिकडे समायची जागेवरती विहीर खाणली ए? ते मला हा तिकडे मामात्राने गेलो होते माणूस मध्ये म्हाताऱ्याने जागा गेलं, जाऊ हा. द्या. आपला चुलत भाऊ आहे, जाऊ द्या म्हाताऱ्याने बा. गेलो मग? म्हाताऱ्याने त्याचा इकडे जीव गुतत तिकडे जीव गुतत आमच्या हाकाच आहे ती. आकाचे मावावर विहीर आहे काय मग? राईट सुद्धा नाही इकडे यायचा आमच्या ही साईड अजिबात नाही यायचा हा, हा. अरे तुला नको. तो उतारा पाय उतारा विहीर अरे करायचा तुला नको. मग काय भावाला काय अरे म्हणे? तो नाही करू ओ, म्हणजे असं म्हणे. अरे तो काय भावाला भावाला काय काय म्हणणार करायचं? काय काय म्हणणार करणार? भावाला भावाला काय? अरे साहेब, माझं नाव आहे जय. अरे तुरी हा? नको करू म्हणे उतरत नाव आहे माझं वालं. इरीच्या उतारत नाव आहे फक्त एवढं जागेवरती हा. या गुंठ्यावरती नाव आहे त्याच्यात लई ये नको येऊ आम्हाला काय तुमच्या वावरात हागा नाही जात फक्त आम्ही एरी- तुला हागायला येऊ बी द्या ना आम्ही तोडून काय टाकू मुतायला येतो तो आहे इकडे. बरं का? तो आहे इकडे, आलो मुतायला आम्ही मुतायला आलो तो आहे का? तू हागायला ये फक्त तोडूनच टाकू डायरेक्ट हा, तू हा ये फक्त तू हागायला हा. पाय पाय तुला कळल मग काय बांबू घेतला रे, काय हा. निघाला? हा? कमी काय चाल- वागतो काय चल पोलीस स्टेशन हा हा, जाय. ए, हा जाय बाय मोटर वाढू घ्या रे हा ते काय बे आनंद आहे, काय आहे ना अजून? थांब त्यांना बोल ना आणतो हा. मग पाहू द्या हा कसा येतो याला नाही लंब केलं ना मग मान ना मान बदलून ठेव विहिरी म्हणजे झाड झुडपती झाली मग याचं काट्याचं भ्या वाटत या तू जायला. काढते का ते साफ फिरू राहिला ना मग? तेवढं साफ पाहिलं का भाऊजी तुम्ही थांबा आम्ही जातो ते आले का तुम्ही करून घ्या का बरं, बरं, चालेल, हे चालेल. काय करणार आहे पाहतो ते कुठे चालले आता ते याला बोलवलं होतं ना तिच्या मावशीने बोललेलं दोंड्याला म्हणून तर हा, आवरून लवकर बसलो लवकर या बाबा लय काम पडले ती मका पार जळू राहिली मोटर चालू करून मकाला पाणी मी त्याला लावा. म्हणलं दुसरी मोटर टाकतो नाही दुसरी मोटर मी टाकायची नाही नाही रे तुला खोडीच हा? आहे ते मी आल्यावर जरा कने आला तो हा ना तुम्हाला बोटावर खेळत होतो नाही नाही लय स्वतःला शहाणा समजू राहिला
त्याला काय माहिती अजून आपण रिचेर बोलत बी नाही ना माझी मोटर आता काय चाल बरं, किती घरी घरी जाऊन मोटर त्याचं बियत पाहू, चल. जा जा तुम्ही जा हा. मी पाहतो आता आम्हाला ते- अरे मला फोन कर. कटकट राहते लोकांची. कोणाचं काय किरकोळ मानणं. हो दादा ते का हो, पोलीस पाटील लई लांब नमस्कार. काय म्हणतं? काय नाही भेटू म्हटलं. काय तुमचं ते मॅटर आलं माझ्याकडं. मीटर हा ते चुलत भाऊ नाही का आमचा तुमच्या शिरपतराव शिरपतराव पोचला ना पोलीस स्टेशन पर्यंत. असं काय वागता तुम्ही? आता वागायला बघा सामायिक विहीर आहे हां तुम्हाला सांगतो पोलीस पाटील सामायिक विहीर आहे आमचा भाऊ आणि भाऊजाई आले मोटर वाढायला आणि त्याने काय केलं झाडं जुडं तोडले आणि त्याच्या बायकोनं पाहिलं वर जाताना आणि त्याच्या बायकोनं आणलं तिच्या नवऱ्याला बोलून डायरेक्ट बांबू घेऊन आला होतो मी नव्हतो इकडं मी गावात जायला होतो बांबू घेऊन आला. तो बांबू घेऊन आला मारलं डायरेक्ट नाही ना आता मग नाही मारामारी होईल नाही आमच्या कोणाच्याच मग? पण त्यानं पुढे जाऊन काय केलं त्यालाच माहिती मग अहो ते मला तिकडे किती किती खोडे राहतात तिकडून म्हणे तुम्ही पोलीस पाटील असून काय करतोय म्हणे तू. हां आता तर जॉईन झालो नवीन लागलोय हो मी. हा बरोबर आहे मग काय जगू द्या मला जरासं तुम्ही. तर जावा कसं आहे आता गाव गाड आहे आणि शेतकऱ्याचे काही ना काही किरकोळ गोष्टीवर भांडणं होतच राहते पण मला नव्हतं वाटत हा माणूस एवढा स्टेपला जाईल अहो काय स्टेपला गेला बरं. काय काय केलं काय त्या माणसानी. काठी घेऊन आला फक्त ना. हा काठी घेऊन काय आलता केलं त्यांनी. मारलं तुम्हाला. नाही मारले आमच्या मारामारीच होईल नाही दुखापत ना. केली कोणा काय काहीच झालं. नाही फक्त तोंडाने बोललो कुणा राहील आम्ही शिवीगाळ केली नाही. शिवाय गाळे नाही होईल काही नाही केलं. तुमच्या त्या भावाला काय करू होती कपडे फाडायची कोणाचे त्या बाईच्या. सरपंच बायकोचे मग अहो, त्या बाई धक्का माणूस- बाई माणूस तुम्हाला एवढं तर समजायला पाहिजे. अहो, पोलीस पाटील अहो, धक्का कुठं- सुद्धा कुठं लावेल जाईल माहिती का तुमचं. तुम्ही अख्खं तुम्ही कोणीच राहणार नाही तुम्ही. कुठे जाईल ते मॅटर. ते त्या माणसाने बलात्कारची केस टाकली फार. यो बाबू आता एवढं परत गेला अहो मला फोटो आले. त्या बाईने तिथं हे ब्लाऊज फाडून घेतलं साडी फाडली. आता काय त्यानं फाडली चला आणि तुम्ही बी काही कमी नाही ना. तो शिल्पा म्हणे माझा बी 2 थोबाडीत हाणल्या म्हणे. नाही हो नाही धक्का सुद्धा लावेल नाही तुम्हाला सांगतो पोलीस पाटील हा त्याने काय केलं त्याच्या गालावर तेवढं हे कसं त्याने काय? असं- मला प्रत्येक गोष्ट फोटो आलेले आहेत. ते इकडे आमच्याच तोंडावर बोलले का असं कारस्थान करू चाल म्हणे आपण पोलीस स्टेशन जाऊ आणि तो कपडे फाडून घे डायरेक्ट असे आमच्या तोंडावर बोलले होते काय ते. बाबा तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही मी जगाल थोडे दिवस असं एवढा किरकोळ कानावर भांडता हो तुम्ही. अहो. आणि एवढं किरकोळ कानावर तुम्ही बलात्कार केला होता बाईचा. अहो सामायिक विहीर आहे सामायिक मोटर आहे प्यायला पाणी नव्हतं म्हणून मोटरचा काय खोळंबा आहे म्हणून ती मोटर ओढायला आलतो आम्ही मग आता काय चुकलं आमचं सांगा तुमचं चुकलं एकच आहे. काय जबरदस्ती नाही करा बरं बाईवर तुम्ही. यायला तर अवघड झालं बाई इथं हा बरं याच्यावर काय मार्ग काढावं लागेल सांगा बरं आता मार्ग एकच आहे बघा. त्यांनी आता ते टाकली नोंद केली त्यांनी. बरं काय अजून रजिस्टर झालं नाही ऑनलाईन. तुम्ही घरी जा हां बोला नीट मिटवून घ्या तुमचं काय असेल ते घरच्या घरी. मी फक्त आलो होतो तुमचं मी बघायला आलो होतो नक्की. मी अजून वर काय अजून रिपोर्ट दिला नाही. हां तुमचं मिटत असेल तर ठीक आहे मला सांगा. बरं जातो मग आम्ही त्यांच्या हात पाया पडतो मग आता आता पाया काय? पडा नाक रडका तुम्हाला काय करायचं ते लोटांगण घाला त्याच्या म्हणजे पुढं. त्याने काय केलं आमच्या खोटे आरोप करून केस केली बा तुमचं काय आता खोटं आहे का खरं आहे? मला काय माहिती आता. बरं चला येतो पोलीस पाटील घेतो आम्ही मिटून मग आता काय मिटवा करतो? दे बरं का. हो. परत मी असं ना मी आलं माझ्या कानी काही मग नाही, मी नाही. डायरेक्ट तुमच्या खरंच देऊन टाकाल. हो चालेल येऊ का येऊ का. हो यायला काय शिरपे हो लईन आला शिरपे लागला काय रस्त्याने गेला बायकोचे कपडे फाडले आमच्या नावची केस नोंदवून दिली आणि पोलीस पाटील म्हणतो पण तुम्ही पण त्या बाईचे कपडे फाडले हां नाही आज चला तर साम्याला घेतो त्याच्या बायकोला घेतो पहिले त्याच्या घरी जातो हातापाया पडतो का बाबा आमच्याकडून चूक झाली मान्य कर मिटून घे केस आता आहे ना समजा तुला समजा ती जशी जिरण ना तर ते नावच काढतील आपलं. ते तर आहेच. बस आपल्या नादाला कोण लागणार नाही. जर नाद लागलं तर मी ते शेवट करत असतो. बरं ऐका ना मी ते ब्लाऊज फाडेल होते. राम ते तसेच अहो, कपडे बदलून उद्या येते ना. चौकशी झाली मग ते कसे फाडेल होते ते तसेच राहून दे. चौकशी होईन त्यांची चौकशी लागली त्यांची. यावंच राहू दे का मग. हा मी अर्ध देऊन आले तिला त्याच्याकडे उचला येते. बरं झालं आता डोकंच नाही लावणार ते आपल्याला. आता लावतील का डोकं. लावती बा तुला नाला काय तो बाब्या डोकं लाईन नाही लावणार आता. पण त्याला मी खबर कुठे ना मी खबर कुठे त्याला. बरं झालं आपण ऐकून नाही घेतलं त्याचं नाही तर लय डोक्यावर बसले असते मी ते. काय तो याला सॉंग ढोंग केल्याशिवाय नाही राहत. हा तेच ना मग. हा या काय टाइम आता जर काय मिळेल ना मी तुझ्या डोक्यात दगड टाकेन तो रक्त बोंबळ करीन आणि मग पोलीस स्टेशनला जाईल. नाही आता ना रक्तच काढायचं अंगाचं. रक्त काढलं ना अंगातलं
की लगेच केस लागती हा. आणि असं मुक्क मार किती का मारा हो तुम्ही एखादा हाडका टोचून हे करून अगं घ्या तुझ्या टिचून. डोक्यामध्ये 2-4 ब्लेड पानं मारले ना रक्त पडलं का झाली केस. नाही, डोक्यामध्ये ना- केस हाफ पडलेली डोक्यामध्ये नका मारू माझ्या डोक्यातले केस गळतील ना. वरच्यावर मारणार आहे मी ब्लेड फक्त. हा मग तेवढे केस जातील माझ्या डोक्यातले नको केस नको नाही केस वारून मी ब्लेड मारेन हाफ मॉडेलचे केस लागते ना. हा मग डोक्यातच कशाला हातापायाला मारायचं तर? 6 महिने जाऊन बसतील हाफ मॉडेलचे केस लागले. हा डोक्यात नाही मारायचं पण अगं मी तुला मान नाही का तुझ्यावर मा खूप जीव आहे फक्त त्याला घाबरायचंय आपल्याला. हा मग डोक्यातच कशाला मी म्हणते केस जातील तर आता केस महत्वाचे का आपल्याला आपली इज्जत महत्वाची. नको नको मी काय अशी टकली फिरू काय मग हा टाकली तो एवढं रक्त काढायचे फक्त हा नाही तर तुमच्या मार जा तुमच्या उलट काम झालं हो. पाय पडायचं काम झालं. आहे का पहा बरं दिसत तर नाही. का पण शिकलाय असे खोटे आरोप करायचे? माझं हे का पण शिकलाय खोटे आरोप करायचे? मी काय खोटं केलं. मग दादा. तो बायको हो, दादा. दोन नका तो बोलू, बायकोची का साडी पाडली? तो बायकोची साडी खरंच पाडली काय? खरं सांग जाऊ बरोबर. तुलाही तू पोर आहे मलाही पोर आहे. मग जे शपथ पोरायची का या साम्याना का बाबरावनं त्याच्या बायकोनं साडी पाडली. तुमचं काय म्हणत हा? तुमचं काय म्हणजे म्हणत काय खोटं नाटक आरोप अगं, पण तू बी बाई माणूस आहे. पोलीस स्टेशनला गेला केस केली नाही पण काय शिरपतराव झालं होतं ना आपलं 2-2 शब्द झाले काय होते. हानमार केले कोणी कोणाला? गावावर बलात्काराची केस लयच अर्ध्यामध्ये बलात्काराची केस येतो का? त्याच्यात तर आमचीच इज्जत नाही गेली तुमची गेली बाई माणसाची इज्जत जाती. जर का फोटो काढतो कोण आमचा कशाला आता कशाला फोडतो? काय ये नाही घरी येऊन आपला हात बरं, मारायला आलो. अरे आता आम्ही मारायला नाही मारायला आलो. आलो. मारायला नाही आलो ना. आलोय. हा? मी रक्त काढतो उजून डबल जाऊ हा. आणि ये नाही घरी येऊन मागून. ए, शिरपतराव शांती घ्या ना. अरे झालं ते सोडून हे द्यायचं. बघा तुम्ही किती काय केलं ना इज्जत तुमची बी जाणार आहे त्याच्यात. जाऊ दे आम्हाला इज्जतच नाही ना. हा का? इज्जत आम्हाला नाहीच आहे ना. नाही नाही बरं मिटवायचंय की वाढवायचंय पुन्हा? बरं आता काय करायचं? तुमच्या म्हणून तुमच्या म्हणून हा? म्हणजे? तुमच्या म्हणून तुम्ही मला सांगते आम्ही मला काय वाढव वाढव मिटवायचं मिटवा. ठाट ठाट किती तोंड चालले मी आता मा बायको रक्त काढू नाही ना परत प्रोटेशनला जाऊ शकतो का येणे घरी येऊन मा बायकोला हाणमार केली. मी बी करू शकते मग तसं. हा, कर आमच्या का बाय माणूस नाही का? आता- आमच्या का बाय माणूस नाही का? तुम्ही आता माझ्या घरी मी तुमच्या घरी आलो का तुमच्या घरी आलो का नाही आलं तरी करता येतं ना. आता तुम्ही तर न मग करता करा 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 दारात नाही करा आलं करा तर बिंदास केलं करा ना तुम्ही. पहिलेच बिंदास करायला करा पाहिजे होतं करा हो ना, करा मग बिंदास त्याच्यात करा. काय एवढं ए, जाऊ दे ए बा आम्हाला काय वाढवायचं नाही नांगड्याच्या पुढे नाही लागत सारख्या आम्हाला हे- काय करायचं मला इज्जत आहे सांग? बाबा. हा. आम्हाला चार गावात 4 लोक मानित आहे. हा तुम्हाला इज्जतीची इज्जत परवा आहे आहे, आम्हाला. इज्जत आहे का? तुला इथं जाते तुला असं केलं असतं का? कोणतं? असं केलं असतं बाई बायकोच्या माणसाला हाताला चवट कपडे द्यावं पाडून नाही. पोलीस स्टेशनला केस करायची. हा, ते बी सांग बलात्काराची केस? खोटं नाटक करून कोणी बाई माणसाला बी तेवढं समजायला पाहिजे ना. हो जाऊ दे एक काम करा आपण आपली आपली दुसरी मोटर टाका ती मोटर बरं काय करायचं तुझं काय म्हणणं आहे? सांग आता हे म्हणणं बाय, सांग. ते मोटर तशी राहून देऊ सामायकी माय मी नवीन मोटर टाकी तो संपला विषय. हा. हा हा, बरं आता हे माघार घेऊन टाक एवढं पुढं हा. जगायचं काम नको ठेवू. वाद नाही करायचे काहीच नाही करायचे. आपण काय कुठं ओपून नाही चाललो सगळं ठेवलं ठिकाण राहणार आहे. किती दिवस जगायचे या आपल्याला? बाई, तुम्ही नवीन मोटर टाकले तरी मी तिच्यावर पाणी बांधणार आहे. कोणती बाब? ते कशाबद्दल? नाही ना तुझी सामायकी तुम्ही मोटर आहे ना. हा तुमचं बटन हा तुम्ही टाक नाही बी. तू दुसरी टाक. नाही मग आम्ही नाही मिटू शकतो. म्हणजे हा बाय 6 दिवसाची पाळी ना हा 4 दिवस तुम्ही वापरा 2 दिवस मी वापरेन. हा हा बरोबर. हा तुम्हाला असले त्याच्यामध्ये काय तुम्हाला किंवा द्यायला ते करा नाही तर आपलं चाललंय ते चाललंय. म्हणजे मोटर आम्हीच टाकायची हा आणि तू आहे ती मोटर दाबायला नका आणि ती सामायकीची समय की तसे राहून आणि जळाली बिळाली तर जळाली मग ते पाहू म्हणजे जळाले मग मी खर्च देईन बरोबर. मग ती सामायिक ओपून टाकू ना मग. नाही नाही तिने वापर ती खरी लक्ष्मी आमच्या मात्र्याला लक्ष्मी अरे गेली त्याला माती होऊन जाईल माती. मात्र्याला लक्ष्मी गेले त्या टायमाला हा का? हा ती मोटर नाही किर्लोस्कर वापरायची का? हा किर्लोस्कर. ते अर्धी सडून गेली ना पण सडून गेली अर्धी. पूर्ण सडू दे म्हातारीची कीर्ती आहे ती. बरं तू केस घेतो ना माग घेतो ना हा आता? केस मागीन पर ये म्हणलं तसं मान्य का तुम्हाला. तो म्हणतो मोटर आपण टाकायची हा. आणि आयतं बाटली दाबायला येणार. नाही असं नको रे तू पैसे दे बरं, मार आता समजत नको रे. हा. तू सेपरेट टाक ना. सेपरेट टाक टाक सेपरेट सेपरेट टाक टाक. हा म्हणजे वादच होणार नाही. हाय ना मी सेपरेट आहे ना पाळीप्रमाणे हाकायचं. तिकडं मायरो टाक ना सेपरेट. तुम्ही ना लय पायपडणी करू नका. मी एकच सांगते जे चाललंय त्याच्यात आपली आपली मोटर टाकून घ्या पुढे पाहताय काय होतं ते. नाही नाही नाही, कसं आता काय येत होणार, बाकी काय त्याला नाही. विचारा, कोणते शर्मा नावर तुम्ही कसं काय मोटर चालू पुढं तो येणार बटन दाबला. तिकडे बटन दाबलं म्हणजे आपण वाद करणार. काय ना आपलं आपलं पॅक पेटी करून कोणते घ्यायची. कोणत्या नावर आहे कनेक्शन आम्ही दुसरं घेऊ बाबा. भेटू शकत नाही एका एरो डबल काही भेटत नाही. हा देते काही नाही नाही भेटत त्याला double. सांगू वाद झाले म्हणून अर्ज नाही करू. नाही वाद ते माय किती मिटवायला वाद वाद मिटते. तुम्हाला गोडीत आहे ना 2 दिवसा पाणी मला 4 दिवसा पाणी तुम्हाला.
मान्य असेल तर हा माना तर मी जातो सिन्नरला. अरे पण तुला ऑलरेडी मोटर आहे विहीर आहे मग तुला पाणी काय करत 2 मला दिवस सगळे हा पण मला तुम्हाला खाऊन द्यायचं नाही. अरे मोटर लगेच चालू नाही ना, ती गच पडेल आहे. पण हा. तुला काय झालं, पंखा बिंका जाम झाला सर हे आज उगच होऊ दे. किंवा पंप जाम झाला सर. ओ ये खोडशाळे किती दिवस फुकट खाणार आहे. एक ना दिवस पापाचा गडा भरतो भरलच तो. ए, जाऊ काय द्या, बरं घ्या बाई. मान्य करून चला. हे काय सामान? हा. लागते किती दिवस 25,000 खाणार? रुपये, 25,000 रुपये मोटर लागते. मोटर नवी टाकून देऊ. हे बाबा तुला चालवते, तू चालव बाबा, पण जळाली तर निमा खर्च द्यावा लागेल. हा ते हा. निवा खर्च. हा? घेऊ दे फुकट किती दिवस पुरे. जाऊ दे चला ती केस माग घे बाबा बर का. हे किती बका बका करते बाई. ए बाई, हा? या बाई केस मागे तुम्ही तुम्ही. आम्ही तुम्ही हिने तुमचं मला ऐकायला तोंडावर बसेल. तो आम्ही केस मागे ए, तुला शांत बसेल बा, तुला वाटत तसं नको करू. मला बी कपडे फाडून मिडून वरड जायला बिनधास्त येणार. जाय 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 आमच्या घरात लगेच कपडे पाड. आमच्या घरात लगेच कपडे पाड. तुम्ही आमच्या घरी गरज नको घेऊ जाय. आम्ही आम्हाला बी पाहता आम्ही येतं. काय तुमच्या दारात येले तुम्ही मा घरी येले. अरे आता जरी आम्ही तुझ्या नाही तू घराच्या बाहेर निघणार नाही का, तू वावरात येणार नाही का. ती मार. या बाई, अगं, इज्जत आहे का तुला? इज्जत आहे कपडे फाडून लोकांच्या तुम्हाला करती? मिटवायचं का इज्जत पण तर आहे. नाही मिटवायचं का नाही मिटवायचं का नाही हा मिटवायचं का माणसाचे धंदे आहे नाही तुझे. थांब ग ए, मी तुला या बाई, तू कट्टा काढीन देतो. पोकर नको काढ बरं का तुला पहिले सांग. नाही नाही तुम्हाला नाही आणणार मग? मी बायको डोकं फोडून पडतो केस टाकी. आपण मग आता केस मिटवायला आलो आम्ही मग इकच काय बोलते बालबारामध्ये हा? बाला बाला मध्ये जाऊ दे, तुम्ही गप्प राहील, काही बोलाल, चाल. उद्या उठून माझी ये. बायको शब्द काय गप काय? गा? ए, बाबराव माझी बायको शब्द बोलली का शब्द नाही बोलले बाबा, शांत राहा. ए, ये मिटून चल जाऊ दे. बाबा, केस साई. मागे घेतले की हिचं तोंड हा. चालूच राहील. हा मी मोटर टाकतो नवीन बटन तुला बी पाहते मी. सामा तुझ्या बायकोच्या तोंडाला मुसका घाल. या बाई चालू पोलीस स्टेशनला आता गेलो कशाला मागे जा हा हा माग घ्यायला जा माग. चालेल कमळे जा जा तिला घेऊ. काय चहा प्यायचा अरे चला आपण चला हे गेले आपण राहिले म्हणजे काही चोरी केली आहे का तुला? पुन्हा चोरीचा आरोप लावतील ते